गणेशं च वाग्देवीं च गुरुक्षं गयनं तथा निवृत्तिं ज्ञानदेवं च। श्री भगवान पांडुरंग परमात्मा, श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, आदिगुरु श्री शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अहेतुकी अकारण करून अशा कृपेणा आपण संस्कृत तत्वकौमुदी या ग्रंथाचा विचार करत आहोत। या ग्रंथाचा विचार करत असताना आतापर्यंत आपण विचार केल्यापैकी काल 7 सर्वनामांचा विचार आपण शेवटी केला होता। कोणकोणते? पूर्व, पर, पूर्व, परावर, अवर, दक्षिण, उत्तर, अपर आणि अधर। हे 7ही सर्वनामे जस म्हणजे प्रथमेचं बहुवचन पुढे आल्यावर विकल्पाने सर्वनाम संज्ञक होतात। म्हणजे तिथे विकल्पाने 2 रूप होतात हे तुम्हाला सांगितलं होतं। पूर्ण रूप लिहिण्याकरता सांगितलेले नाहीत, बस प्रथमात झालेली आहे। मी तुम्हाला पूर्ण रूप लिहिण्यात सांगितलेलं नव्हतं, कारण शिकवलंच नाही तर लिहिणार कसं काय, आहे का नाही? आता आणखी राहिलं आहे ना, शिकवल्यानंतर लिहायचं असतं। पहा, प्रथमा झाली ती सगळ्यांची। आता पहा, दुसरं सर्वनाम येऊ लागलं स्व, तर त्याविषयी सूत्र आहे स्वमज्ञाते धनाख्यायाम, स्वमज्ञाते धनाख्यायाम, स्वमज्ञाते धनाख्यायाम, स्वमज्ञाते धनाख्यायाम, स्वमज्ञाते धनाख्यायाम, स्वमज्ञाते धनाख्यायाम, स्वमज्ञाते धनाख्यायाम। 1 1 35। कधी क्रमांक सूत्रम? प्रथमाध्यायस्य प्रथमपादस्य 35 क्रमांकस्य सूत्रम, ठीक ना? 1 1 35। तर पहा, तर आता काय झालं? स्वमज्ञाते धनाख्यायाम। हो, आता हे सूत्र आहे। या सूत्राचाही तोच अर्थ आहे जसा वरच्या सूत्राचा। इथे सांगतात पहा, ज्ञाती धनान्यवाचिनः, ज्ञाती धनान्यवाचिनः, ज्ञाती धनान्यवाचिनः, ज्ञाती धनान्यवाचिनः, ज्ञाती धनान्यवाचिनः। स्वशब्दो वा, स्वशब्दो वा, ज्ञाति धनान्यवाचिनः स्वशब्दो वा, सर्वनाम संज्ञा स्यात् जसि, सर्वनाम संज्ञा स्यात् जसि, सर्वनाम संज्ञा स्यात् जसि। पाहता पहा, हे स्वशब्द आहे। स्वचे 4 अर्थ आहेत। एक आत्मा, दूसरा आत्मीय, तिसरा ज्ञाती म्हणजे जातीवाले संबंधी, आणि चौथा धन। एकाच स्वशब्दाचे हे 4 अर्थ आहेत। मग या 4 अर्थापैकी पहिले जे 2 अर्थ आहेत त्या 2 अर्थातच सर्वनाम संज्ञा होते। खालच्या 2 अर्थामध्ये त्याची सर्वनाम संज्ञा होतच नाही, आहे की नाही? पण जस पुढे असाल तर विकल्पाने होईल। ते सांगतात ज्ञाती म्हणजे बांधव,
आणि धन भिन्न वाचक ज्ञाती धनान्य वाची घ्या, वाची, ह्या वाची ना नको. ज्ञाती धनान्यवाची स्वशब्दो, स्वशब्द वा, वा म्हणजे विकल्पाने का हो सर्व नाम संज्ञक काय का हो कधी जस पुढे असेल तर काय आलं. ज्ञाती आणि धन भिन्न अर्थाचा वाचक. ज्ञाती आणि धन भिन्न अर्थ म्हणजे आत्मा आणि आत्मीय या दोन अर्थाचा वाचक जर स्वशब्द असेल तर त्या स्वशब्दाची विकल्पाने सर्वनाम संज्ञा होते कधी जस प्रत्यय पुढे असेल तर. म्हणजे या दोन अर्थामध्येच वरच्या सर्वनाम संज्ञा होते परंतु जस आल्यानंतर विकल्पाने होते. म्हणजे काय बनेल स्वह स्वौ आणि सर्वनाम संज्ञा होईल तेव्हा स्वे होणार नाही तेव्हा स्वह. स्वे स्वाहा प्रथमा. झालं स्वह स्वौ स्वे स्वाहा प्रथमा. आता यानंतर दुसरे आता बरं म्हणजे लिहिलं आणि पुढे लिहिलं आहे अर्थात आत्मान आत्मीयावा. आत्मान म्हणजे आत्मा आपला आणि आत्मीय म्हणजे आपले संबंधी. आत्मा म्हणजे स्वतः, आत्मीय म्हणजे आपल्या जवळचा आहे ना, बांधव नाही, जाती भाई नाही, जवळचा आत्मा आपला त्याला आत्मीय म्हणायचं. आपला तो आत्मीय आणि आत्मा म्हणजे स्वतः. त्यामुळे याची सर्वनाम संज्ञा होते. स्वे स्वाहा म्हणजे आत्मान किंवा आत्मीयाः असा त्याचा अर्थ झाला. नाही नाही धनवाचक नाही आणि बांधववाचकही नाही. बरं त्याचा आपला अर्थ घ्यायचा असेल तरच बांधव बंधू बांधव हा अर्थ घ्यायचा असेल तर नाही. हा आपला आहे एवढं म्हणून तो बांधव जरी घ्यायचा असला पण आपला या अर्थानं घ्यायचा असला तर घ्यायचा, पण बांधव अर्थ घ्यायचा तर घ्यायचा नाही. त्याची सर्वनाम संज्ञा होणार नाही. मग काय होईल तर सांगतात ज्ञाती धनान्य वाची नस्तु अंतरम बहिर्योगोपसंव्यानयोः अंतरम बहिर्योगोपसंव्यानयोः अंतरम बहिर्योगोपसंव्यानयोः अंतरम बहिर्योगोपसंव्यानयोः अंतरम बहिर्योगोपसंव्यानयोः. पहा बाह्य परिधानी ये चार थे. बाह्य परिधानी ये चार थे. अंतर शब्दों सर्वनामत्वेन प्राप्तः अंतर शब्द है ना. जशिवा सर्वनाम संज्ञा स्यात्. जशिवा
सर्वनाम संज्ञा. तर काय झालं, बाह्य आणि बाह्य म्हणजे बाहेर होणारा, बाह्यचा अर्थ लिहितो बाहेर होणारा, आणि परिधानीय धारण करण्यायोग्य वस्त्र. या अर्थामध्ये सर्व नामरूपाने प्राप्त अंतरशब्द जस पुढे असेल तर, कोण पुढे असेल तर, जस पुढे असेल तर विकल्पाने सर्वनाम संज्ञक हो. काय होईल, जस पुढे असेल तर विकल्पाने सर्वनाम संज्ञक होईल. कधी, बाह्य आणि धारण परिधानीय म्हणजे ओढ, असं उत्तरीय वस्त्र, वरचं वस्त्र. बाह्य आणि परिधान करण्यायोग्य वस्त्र या अर्थामध्ये सर्वनाम रूपाने प्राप्त अंतरशब्द. कोण, सर्वनाम रूपाने प्राप्त झालेला अंतरशब्द जस प्रत्यय पुढे असेल तर काय हो, विकल्पाने सर्वनाम संज्ञक हो. त्याची काय होईल, विकल्पाने सर्वनाम संज्ञा होईल. ठीक ना. अच्छा, आता पहा, तर विकल्पाने सर्वनाम संज्ञा करायची. तेव्हा म्हणजे जर आता बाह्य अर्थ असेल आणि परिधान करण्यायोग्य वस्त्र असेल तर विकल्पाने सर्वनाम संज्ञा झाल्यावर काय रूप होईल, अंतरे अंतराहा. जेव्हा सर्वनाम संज्ञा तेव्हा अंतरे, आणि जेव्हा सर्वनाम संज्ञा नसेल तेव्हा अंतराहा. या प्रकारे याची दोन रूप होतील. अंतरे अंतराहा शाटका. आता पहा, हां बहुवचनाचे जस पुढे बहुवचन असेल तेव्हाच ना, म्हणजे प्रथमा द्वितीय होत नाही असं थोडंच आहे. अंतर अंतर हे झालं, पण याच्यात बदल काहीच नाही ना. बदल तर इकडे जस प्रत्यय पुढे असेल तर विकल्पाने सर्वनाम संज्ञा आहे, बाकी तर पहिल्यासारखंच आहे. मग आता अंतरे अंतराहा काय लिहिलं आपण, हा ग्रहा, ग्रह, ग्रह शब्द पुल्लिंग पुसकलिंगी रे, पण पुल्लिंगी असेल बा लिहिल्याचे अर्थ. ग्रहा म्हणजे बाह्य, याचा अर्थ काय झाला, बाहेरील घर. कारण की पूर्वी काय व्हायचं की परकोट्यात घरं असायची, म्हणजे चारी बाजूनं भिंत असायची आणि त्याच्या आतमध्ये घरं असायचे, की कोणी आक्रमण केलं तरी म्हणजे घरं सुरक्षित असायचे. कारण की पूर्वी तशी एवढी जनसंख्या नव्हती, पशुपक्षी फार होते आणि सिंह व्याघ्र इत्यादिकांना भीती असायची, सगळ्याच भीती मनात असायची. परंतु काही वाळीत टाकलेले घरं, बाहेर असणारे घरं, मग बाहेर काय बांधायला लावायचे, गावाच्या बाहेर, त्याला बाह्य घर म्हणतात. अंतरे अंतराग्रहा म्हणजे बाह्य घर. बाह्य हा अंतरा म्हणजे बाहेर होणारे घर. दुसरा अंतरे अंतरावा शाटकाहा. अंतरे अंतराहा शाटकाहा. शाटक ना,
म्हणजे उत्तरीय वस्त्र, हे उत्तरीय लिहिले तेवढे, हे वरचं परिधानी हा इत्यर्थ, परिधान करण्यायोग्य वस्त्र. अंतराचा अर्थ काय हो? परिधानीय, म्हणजे धारण करण्यायोग्य वस्त्र. एवढा जर दोनच अर्थ असतील तरच त्याची सर्वनाम संज्ञा आहे. आणि याहून भिन्न आत बाहेर असा अर्थ असेल तर आत अंतरचा आत अर्थ घेतला तर सर्वनाम संज्ञा होणार नाही, मग ते रामप्रमाणे चालेल. आणि हे दोन अर्थ घेतले तरच सर्वनाम संज्ञा होते. आणि जस पुढे आल्यानंतर विकल्पाने होते. म्हणजे हे 7 आणि 2 9 शब्द प्रथमेच्या बहुवचनात विकल्पाने सर्वनाम संज्ञक झाले. मग त्यांचे काय होणार? विकल्पाने सर्वनाम संज्ञा झाल्यावर 2 रूप झाले या 9 शब्दाचे. मग 9 तसे लिहायचे. आता राहिलं द्वितीया सगळ्यांची सारखी आहे. पूर्व घेऊ आपण, पूर्वम पूर्वौ पूर्वान, काय बदल नाही. तृतीया पूर्वेण पूर्वाभ्याम पूर्वैहि, याच्यातही काय बदल नाही. हा चतुर्थी तसंच आहे, काय पूर्वस्मय पूर्वाभ्याम पूर्वेभ्य चतुर्थी. परंतु पंचमीत बदल होणार आहे, त्याकरता सूत्र आणतो आपण. बोला. पूर्वादिभ्यो नवभ्यो वा, 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 पूर्वादिभ्यो नवभ्यो वा. 72 7 1 16. अर्थ काय झाला? एभ्य म्हणजे एभ्यो गसिंग्यो स्मात् स्मिनो वास्तः. बोला. एभ्यो गसिंग्यो योभ्यो गसिंग्यो स्मात् स्मिनो वास्तः. एभ्यो गसिंग्यो स्मात् स्मिनो वास्तः. एभ्यो गसिंग्यो स्मात् स्मिनो वास्तः. पूर्व इत्यादी 9 पुढील गसी आणि गसी आणि गीच्या ठिकाणी विकल्पाने स्मात आणि स्मिन हो. पहा, या सप्तपंचमी एक वचन आणि सप्तमी एक वचन या ठिकाणी काय होणार आहे? विकल्पाने स्मात आणि स्मिन. एकदा काय होईल? स्मात आणि दुसरा स्मिन. काय होईल? स्मात आणि स्मिन विकल्पाने होईल. म्हणजे गसीच्या ठिकाणी स्मातही विकल्पाने होईल आणि गीच्या ठिकाणी स्मिन सुद्धा विकल्पाने होईल. म्हणजे एकदा राम सारखं रूप राहील आणि एकदा स्मात लागेल. एकदा आहे ना, आणि एकदा जसं आता काय होतं पहा, पूर्व शब्द आहे, एक वाळ स्मात झाला तर पूर्व स्मात, नाही झाला तर पूर्वात, हे पंचमीत राहील. आणि पुढे काय चालेल? पूर्वाभ्याम पूर्वेभ्य पंचमी झालं. षष्ठी कशी राहील? पूर्वस्य पूर्वयोः पूर्वेशाम षष्ठी. सप्तमी काय आता विकल्पाने होईल? पूर्वस्मिन
पुढे पूर्वे, पूर्वयोः पूर्वेषु सप्तमी, असे रूप चालतील सगळे. हां हां, तिथं काय प्रश्न नाही, तिथं काय नियमच नाही. तिथे नियम बस, प्रथमेच्या बहुवचनात आला, पंचमीच्या एकवचनात आणि सप्तमीच्या एकवचनात, चतुर्थीच्या एकवचनातही नाही. चल चालू बरं. आता एकदा पूर्व शब्द. पूर्वः पूर्वौ, पूर्वे पूर्वाः, प्रथमा पूर्वं पूर्वौ, पूर्वे पूर्वान्, द्वितीया पूर्वेण पूर्वाभ्यां पूर्वैः, पूर्वस्मै पूर्वाभ्यां पूर्वेभ्यः, पूर्वात् पूर्वस्मात् पूर्वात् पूर्वाभ्यां पूर्वेभ्यः पंचमे, पूर्वस्य पूर्वयोः पूर्वेषां, पूर्वस्मिन् पूर्वे पूर्वयोः पूर्वेषु सप्तमी. या प्रकारे बाकी शब्द आपण समजायचे. ते आता 9ही शब्द लिहून आणायचे आणि कंठस्थ करून आणायचे. जे झालेले म्हणजे आरंभापासून पहिले 14 आणि हे 9 किती झाले? 23. 23 सर्वनामांचा इथे विचार झाला. किती? मग उद्या कोणतेही विचारणार, कोणतेही सांगा रे, सारखेच आहेत ना, थोडे 9च बदलले, तर पहिले सारखेच होते. आता राहिले किती? 12. त्या 12चा विचार येथे नाही. 12 हलंत आहेत, त्यात तद यात सगळे हलंत आहेत, टांग मोडलेले आहेत, म्हणून त्यांचा या ठिकाणी विचार नाही. त्यांचा विचार होईल पुढे. त्यांचा विचार कुठे? हलंत पुल्लिंगामध्ये त्यांचा विचार केला जाईल. कळालं? बरं, पुसुक मे यानंतर आपण कारण की आपण आता सर्वनाम संज्ञा सगळे संपले, पण काही असे शब्द आहेत ज्यांना सर्वनाम म्हणत नाहीत, परंतु प्रथमेच्या बहुवचनात केवळ प्रथमेच्या बहुवचनात त्यांना सर्वनाम म्हणायचे. म्हणजे तेवढं रूप बदलेल, बाकी तर होणार नाही. खाली तेवढं करायचे. त्याकरता एक सूत्र आलंय. एवढं झालं म्हणजे आपला सर्वनामाचा विषय संपला. पाहता प्रथम चरमते अल्पार्ध, प्रथम चरमते अल्पार्ध, प्रथम चरमते अल्पार्ध, प्रथम चरमते अल्पार्ध, कतिपय नियमाश्च, प्रथम चरमते अल्पार्ध कतिपय नियमाश्च, प्रथम चरमते अल्पार्ध कतिपय नियमाश्च. पाहता सांगतात की एते जसिवा सर्वनाम संज्ञका स्युः. एते जसिवा सर्वनाम संज्ञका स्युः. काय झालं? हे म्हणजे कोण? प्रथम, चरम, तयाल, तय, अल्प, अर्ध, कतिपय आणि नियम. हे कोण पुढे असेल तर? जस पुढे असेल तर वा म्हणजे विकल्पाने काय हो? सर्वनाम संज्ञक होत. पहा, जस प्रत्यय पुढे आला रे आडा तर यांची काय होणार आहे? विकल्पाने सर्वनाम संज्ञा होईल. एवढं लक्षात ठेवायचं. नियमची तर पहिल्यांदा प्राप्त होती सर्वनाम संज्ञा, म्हणजे त्याला चतुर्थी पंचमीत नियमची सर्वनाम संज्ञा होणार, पण जसमध्ये काय होणार? विकल्पाने. म्हणजे
नियम आणखी एक शब्द ते 9 आणि नियम एक 10वा. पण नाही विकल्पाने खाली थोडंच होणार आहे. नियम केवळ जसमध्ये विकल्पाने सर्वनाम संज्ञा. चाला बरं नियमला. नेम नेमौ नेमे नेमा हा प्रथमा. नेमम नेमौ नेमान नेमेन नेमाभ्याम नेमहि. नेमस्मै नेमाभ्याम नेमस्मात् नेमाभ्याम नेमेभ्यः पंचमे. नेमस्य नेमयोः नेमानां नेमे नेमेषां नेमस्य नेमयोः नेमेषां षष्ठी. नेमे नेमस्मिन् नेमयोः नेमेषु. तो नियम सर्वनाम होता म्हणून. परंतु आता हे प्रथम वगैरे आहे ना, खाली सर्वनाम संज्ञा नाही होणार, बस प्रथमेच्या बहुवचनात. प्रथम चालू बरं मग. प्रथम प्रथमौ प्रथमे प्रथमः प्रथमा. प्रथमं प्रथमौ प्रथमान् विद्या. प्रथमेन प्रथमाभ्याम. प्रथमाय प्रथमा प्रथमाय इथं नाही ना, याची कुठं सर्वनाम संज्ञा आहे, बस प्रथम बहुवचनात होते. प्रथमाय प्रथमाभ्याम प्रथमेभ्यः. चतुर्थी प्रथमात् प्रथमाभ्याम प्रथमेभ्यः. प्रथमस्य प्रथमयोः प्रथमानां षष्ठी. प्रथमे प्रथमयोः प्रथमेषु. हे नियम सर्वनामात आहे म्हणून आपण त्याची खाली सर्वनाम संज्ञेची रूप बोलले. हे बाकी जेवढे आहेत त्यांचे आहेत तसेच सर्वनाम आहेत. म्हणजे केवळ प्रथमेच्या बहुवचनात सर्वनाम आहे, बाकी सगळं रामसारखं चालेल. हां ते दिलं तिथं पाहता. त्यानंतर काय आलं, प्रथमे प्रथमा लिहिलं. तयप प्रत्यय अतस्तदंत ग्रहणम. तयप कोण आहे, प्रत्यय आहे. तयप कोण आहे, म्हणून तदंताचं ग्रहण होईल. लिहिलं असं तयप. तयप प्रत्यय अतः तदंत ग्रहणम. काय झालं, तयप प्रत्यय आहे म्हणून तयप प्रत्ययांत शब्दाचे ग्रहण होईल. म्हणजे तयप तय शब्द नाही चालायचा, तय ज्याच्या शेवटी आहे त्याला चालवायचं. जसं द्वितय त्रितय. मग कसं चालेल, द्वितय द्वितये द्वितये द्वितया एवढंच बनेल. आणि सगळं पूर्ण रामप्रमाणे चालेल. शेषम रामवत. हा दुसरा दुसरा हा संख्या नाही, द्वि आणि त्रि दोनच. द्वितय त्रितय बस. चतुष्टय बी होतं, पंचतय षटतय होतच. तय तयच. हा 4 5 6 हा सारखा. हो. नेमे नेमा हा नेम शब्द दिला. नेमे नेमा शेषम सर्ववत. आता चरम प्रथम चरमे चरमा हा. कतिपय कतिपये कतिपया हा असं होईल. कतिपय म्हणजे कोणीतरी कितीतरी. आपण म्हणतो ना, अशा अर्थ लिहून घ्या. प्रथम म्हणजे पहिला, चरम म्हणजे शेवटचा. प्रथम पहिला, चरम शेवटचा. तय म्हणजे द्वितय दोन, शेवटचा. द्वितय तय आलं ना, द्वितय म्हणजे दोन. अच्छा द्वितीय कशा लिहिलं, द्वितय हा पाहिजे होता ना पुस्तकात. ती काढा तर ठेवा तिथं. नंतर अर्ध. अर्ध म्हणजे अर्धा. अर्धे अर्धा हा त्याचं होतं रूप. नंतर कोण आहे, कतिपय. कतिपय म्हणजे कितीतरी. आपण बोलतो ना कतिपय जन असं नाही, कितीतरी लोक आहेत बघ खाली. कितीतरी कितीतरी है ना. कतिपय जना हसंती. कतिपये जना हसंती. कतिपया हा जना. दोन्हीपैकी कतिपये
कतिपय प्रथमेचं बहुवचन बस, बाकीकडे सर्वनाम संज्ञा होत नाही. आणि नेम तर सर्वनाम आपण चालवलंच. आता आणखी एक वार्तिक आहे, शेवटचं संपलं. वार्तिक तियस्य गीत्सु वा सर्वनाम संज्ञा, तियस्य गीत्सु वा सर्वनाम संज्ञा, तियस्य गीत्सु वा सर्वनाम संज्ञा, तियस्य गीत्सु वा सर्वनाम संज्ञा. पहा, गीत्सु म्हणजे गीत प्रत्यय पुढे असेल तर तीय प्रत्ययांताची विकल्पाने सर्वनाम संज्ञा होते. पहा, पहिला तय होता बरं का, हे तीय. पहिलं काय होता? तय. आता तय नाही, तीय. तीय ज्याच्या शेवटी आहे असा कोण शब्द? दोनच, द्वितीय आणि तृतीय. यांची कोणाकोणाची रे? तीय प्रत्ययांताची. कोण प्रत्यय पुढे असेल तर गीत. कोणते प्रत्यय पुढे असेल तर गीत प्रत्यय. म्हणजे कोण कोण सांगा बरं? चतुर्थी एकवचन, पंचमी एकवचन, षष्ठी तर एकवचनाचा काही प्रश्नच येत नाही, सप्तमी एकवचन. म्हणजे चतुर्थी एकवचन, पंचमी एकवचन. पहा, चतुर्थी एकवचन गे, गीत आहे. पंचमी एकवचन गसी, गीत आहे. सप्तमी एकवचन गी, गीत आहे. म्हणून ते पुढे आल्यानंतर यांची काय होणार आहे? विकल्पाने सर्वनाम संज्ञा. तशी सर्वनाम संज्ञा नव्हतीच, पण इथं झाली. म्हणजे तीनच ठिकाणी यांचे सर्वनामासारखे रूप चालतील. मग आता कसं चालेल? द्वितीय, द्वितीयौ, द्वितीये, द्वितीयाः. इथं काही विकल्पाने काहीच नाही. द्वितीय, द्वितीयौ, द्वितीयाः प्रथमा, द्वितीयं, द्वितीयौ, द्वितीयान् द्वितीया, द्वितीयेन द्वितीयाभ्यां द्वितीयैः तृतीया, द्वितीयस्मै द्वितीयायो. दोन बनणार ना चतुर्थीत. द्वितीयस्मै द्वितीयाय, द्वितीयाभ्यां द्वितीयेभ्यः चतुर्थी, द्वितीयस्मात् द्वितीयात् द्वितीयाभ्यां द्वितीयेभ्यः पंचमी, द्वितीयस्य द्वितीययोः द्वितीयानाम. सर्वनाम नाही ना हे, तीनच ठिकाणी सर्वनाम आहे बस. द्वितीयानाम षष्ठी, द्वितीयस्मिन् द्वितीये, द्वितीययोः द्वितीयेषु सप्तमी. हे द्वितीय, हे द्वितीयौ, हे द्वितीय. हे सर्वनाम नाही म्हणून संबोधन होत आहे. या प्रकारे इतके शब्द उद्या तुम्ही तयार करून यायचे, लिहून आणायचे बस. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती.